म्हणून एक 3 वर्षाची छोटी मुलगी, तिच्यावर एका क्रूर कर्म्यानं अत्याचार करून तिची अतिशय वाईट पद्धतीने हत्या केलेली आहे. अशा घटना घडल्या की महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ही चिडून उठते. प्रत्येकाला वाईट वाटते, वेदना होतात, रस्त्यावर उतरतात, भावना व्यक्त करतात. पण आता सरकारनं अशी ठोस पावलं उचलायला पाहिजेत की आता गुन्हेगार तुमच्या समोर आहे, मग का वेळ घालवता? ही किती मोठी गुन्हा घडलेली आहे. आता यांनी सांगितलं आनंदाने, शिवाजी महाराजांच्या काळात जागेवर निर्णय होत होते आणि त्यांना अतिशय वाईट कडेलोट करत होते त्यांचा, म्हणून एक भीती होती. आता भीती राहिलेली नाही समाजातल्या मुलांना. काही करावं, 4 दिवस हे पेपरला येते, टीव्हीवर दाखवतात, आपण कॅन्डल मार्च करतोय आणि त्याच्यावर शेवटपर्यंत पर्याय होत नाही. त्यामुळे भीती राहिलेली नाही आहे. त्यामुळं सरकारनं असल्या गोष्टी घडल्यानंतर 24 तासाच्या आत ज्यावेळी असला गुन्हेगार सापडतोय त्यावेळी चौकात आणून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा 1-2-4 वेळा केले तर हे अशा गोष्टी घडणं कायमचं बंद होऊन जाईल. पण ह्या एवढ्या गोष्टी का करायला ते मागं पुढं बघतात? हे आमच्यासारख्या सर्वसामान्य स्त्रियांना एक पडलेला प्रश्न आहे. तुम्ही कशासाठी वाचवताय? कायदा हातात आम्ही घ्यायचा नाही, ठीक आहे, पण तुम्ही कायद्यानं न्याय द्या ना वेळेत. आता त्या मुलीच्या आई वडिलांच्यावर काय वेळ आली असेल, काय परिस्थिती असेल, किती सुंदर गोड मुलगी आहे. मला पण ते म्हटलं ना, बातमी पुढचं वाचायचं सुद्धा होत नाही आपल्यासारख्यांच्या हातनं. मग इतकी वाईट प्रवृत्तीचे जर लोक आहेत तर त्यांना जागेवर ठेचलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा आम्ही कोरोची गावच्या वतीनं मी निषेध व्यक्त करते आणि सरकारनं जास्तीत जास्त ठोस कडक पावलं उचलून फाशीची शिक्षा. जर स्त्रियांची छेड काढली, स्त्रियांच्या विषयी एवढे कायदे आहेत, काय काय त्या स्त्रियांना सगळे देताय तुम्ही, पण न्याय द्या ना त्यांना संरक्षण द्या. आता कुठेही मुलगी सुरक्षित नाही आहे. ह्याचा सरकारने जास्तीत जास्त गांभीर्याने विचार करावा, एवढं भावना व्यक्त करते आणि थांबते.